नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बदामचा हलवा। रात्री मी बदाम भिजू घातलेले होते आणि सकाळी ते थोडे गरम करून घेतले। गरम यासाठी केले कारण त्याची जी साल आहे ती अलगद निघून जाईल। थोडे गरम करून घ्यायचे। मी बदामची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण मिक्सर मधून ते वाटून घेऊया। बघू शकता पूर्ण साल निघालेली आहे। मिक्सर मध्ये वाटायच्या आधी त्यात थोडं दूध घालायचं, जेणेकरून ते चांगले वाटले जाईल। हे मी मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे। थोडं जाडसर केलं तरी चालेल, जास्त बारीक नको। हे बघा, हे बदाम झालेले आहेत बारीक करून। आता लागणारं साहित्य बघू। 1 वाटी तूप, 1 ग्लास दूध, त्यामध्ये मी थोडं केसर टाकलेलं आहे, 1 वाटी साखर आणि थोडा पिस्ता। कढई आधी थोडी गरम करून घेऊया आणि त्यामध्ये आपण आधी तूप टाकूया। तूप छान गरम होऊ द्यायचं आणि तूप गरम झाल्यावर त्यामध्ये वाटलेले बदाम टाकायचे। हे मी बदाम टाकून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत ते ढवळत राहायचं जोपर्यंत ते तूप पूर्ण बदाम मध्ये ऑब्झर्व होत नाही। तुम्हाला जरी ते तूप जास्त दिसत असलं तरी ते पूर्ण बदाम मध्ये ऑब्झर्व होते। छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा, पूर्ण तूप ऑब्झर्व झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 ग्लास जे दूध घेतलं होतं ते टाकूया। दुधामध्ये केशर आपण यासाठी टाकलं कारण त्यामुळे छान कलर पण येणार आहे। खूप पौष्टिक असा हलवा आहे। दूध टाकल्यावर छान फेटून घ्यायचं, त्यामुळे ते दूध पण त्यात ऑब्झर्व होऊन जाईल। चमचा फिरवत राहायचा कारण ते खाली लागायला नको। त्यामध्ये नंतर साखर टाकायची आणि साखर छान विरघळून घ्यायची। जोपर्यंत ती विरघळणार नाही तोपर्यंत ढवळत राहायचं। माझं पातेलं थोडं छोटं झालं होतं, त्यामुळे मी आता मोठं पातेलं घेतलं आहे। साखर पूर्णपणे त्यात विरघळली आहे। आता त्यामध्ये आपण पिस्ता टाकूया। पिस्ता टाकल्यावर छान ते ढवळून घ्यायचं। पूर्ण पिस्ता मिक्स करून घ्यायचा आणि 5 मिनिट त्याला झाकण ठेवून द्यायचं। हे बघा, आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपला हलवा सुद्धा तयार झालेला आहे। छान पौष्टिक असा, लहान मुलं बदाम सहसा खात नाहीत, त्यामुळे आपण हा हलवा त्यांना करून देऊ शकतो। आपला हलवा झाला आहे, त्यामुळे मी आता गॅस बंद करत आहे। आपला हलवा तयार झाला। खूप पौष्टिक आणि छान लागणारा बदामचा हलवा। धन्यवाद। आवडल्यास लाईक करा।